नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज। सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी, बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर। रहिमतपूर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर नागरिकांकडून हरकती दाखल करण्याची वेळ पूर्ण झाली आहे। शासनाच्या नियमानुसार 18 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दुपारी 3 वाजेपर्यंत हरकती घेण्याचा कालावधी, या कालावधीत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती। या काळात विविध नागरिक, सामाजिक कार्यकर्ते व संभाव्य उमेदवारांनी एकूण 9 हरकती नोंदवून आपली मते सादर केली आहेत। हरकतींचे संभाव्य स्वरूप: जरी दाखल झालेल्या 9 हरकतींचा तपशील प्रशासनाने अद्याप जाहीर केलेला नसला तरी साधारणपणे अशा हरकती खालील मुद्द्यांवर केंद्रित असतात। 1. लोकसंख्या असमतोल, काही प्रभागात लोकसंख्या जास्त तर काहींमध्ये कमी असल्याची तक्रार। 2. भौगोलिक विसंगती, एखाद्या वाड्या गल्लीला एका प्रभागाऐवजी दुसऱ्यात टाकल्यामुळे निर्माण झालेला गोंधळ। 3. प्रभागाचा आकार, एखादा प्रभाग खूप मोठा किंवा खूप लहान असल्याची तक्रार। 4. राजकीय फायद्यासाठी रचना, काही नागरिकांचा आरोप की प्रभागांचे सीमांकन पक्षीय फायद्याच्या दृष्टीने केले गेले आहे। यापुढे या हरकतींची सुनावणी साधारण 8 सप्टेंबर पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती मिळत आहे, परंतु प्रशासनात मार्फत अजून नक्की तारीख सांगण्यात आली नाही। त्यानंतर तपासणी करून अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे। त्यामुळे रहिमतपूरमधील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी व रहिमतपूर नगर परिषदेच्या निवडणुकीविषयी ताज्या अपडेट्ससाठी आपल्या रॉयल महाराष्ट्र न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।